तर या शरद सर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅचचा किताब. आणि एकदा अभिनंदन अश्विन कुमकर सर, आपलं मनापासून वेगळे कौतुक. आणि एक जॅकेट देऊन आपण हा सन्मान कॉंग्रॅच्युलेशन अश्विन कुमकर सर, आपल्या मनापासून अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. शरद सर आपण इथेच थांबू. शंतनू सरांसाठी एक प्राईज मला वाटतं शरद सर यांच्या वतीने जे होतं, मला वाटतं 50चा प्राईज जे बाकी होतं ते प्राईज या ठिकाणी द्यायचं. शंतनू सर या, शंतनू पाटील यांचा अर्धशतकाची रक्कम कॅश तुम्हाला या ठिकाणी दिली जाते. क्या बात. अभिनंदन शंतनू पाटील सर. आणि आता प्लेयर ऑफ द डे या किताबाची घोषणा मला करायची आहे, ज्यासाठी हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स अर्थातच ऋषीदादा जोरे यांच्या माध्यमातून एक आकर्षक बॅट आहे. आणि त्या बॅटचा मानकरी कोण, की त्या फलंदाजाने एक बहारदार फलंदाजी केली, त्या फलंदाजाकडून चांगली फलंदाजी पाहिली, गोलंदाजी आम्ही पाहिली, दिवसभरामध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट आम्ही त्याचं पाहिलं. आणि तो खेळाडू नेहमी सांगतो की मी ज्या संघामध्ये असेल त्या संघाला नेहमी विजयाचा आनंद मी वाटेल. माझं नाव आहे शंतनू पाटील. तर शंतनू पाटील आपण देऊया हमराज मृत्युंजय स्पोर्ट्सची असणारी एक आकर्षक बॅट. मी शरद सरांना विनंती करेल सर, आपल्या शुभ हस्ते आपण ही आकर्षक बॅट देऊन शंतनूचं कौतुक या ठिकाणी करूया. एकदा जोरदार टाळ्या शंतनूसाठी. प्लेयर ऑफ द डेचा किताब शंतनू. एकच प्रश्न, जी बॅट मिळाली तर यापैकी जर तुला वाटलं द्यावी तो कोणाला देशील? यापैकी शैलेशला. शैलेश सरांना बॅट देणार. क्या बात. आपण म्हणतो ना की माझं नाव घेणाऱ्यांच्या यादीपेक्षा देणाऱ्यांच्या यादीत शंतनू पाटीलचं नाव आलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मनापासून कौतुक. आणि इथं शंतनू पाटील यांना मिळतोय प्लेयर ऑफ द डेचा किताब. शंतनूचं मनापासून कौतुक. एक शेवटची मॅच आजच्या दिवस रात्रीच्या जोतातल्या आपण त्यामध्ये पाहतोय आणि त्या मॅचकडे जाऊया जिथे जोडले जातील परत एकदा आपल्याबरोबर उत्तम सावंत सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. आपण पाहतोय शेवटची मॅच सुरू होते आणि खरं तर सामना अतिशय रोमहर्षक कारण उत्कंठ शिगेला पोहोचलात. कोण जिंकेल या मॅचमध्ये ते देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहिलं तर टीम आपण पाहतोय पुरंदर किंग संघ आपण पाहतोय आणि पन्ना रायडर्स या दोन संघात ही मॅच आपण पाहतोय. पुरंदर किंग संघ प्रतिष्ठेची लढाई खेळतोय, विजयाचा शेवट गोड करायचा आहे आणि तो शेवट गोड होईल का पुरंदरचा ते देखील आपण पाहणार आहोत. बॅटिंगसाठी स्ट्राईकवरती आहेत अतुल, नॉन स्ट्राईकला बॅटर देखील आपण पाहतोय. शेवटची अंतिम मॅच आजच्या रात्रीतील 4थ्या रजनीतील. फुल टॉस चेंडू होता, खराब गोलंदाजी, टप्पा भरकटलाय, लेन खराब आणि तिथे पंच आपण पाहिलं तर कळवत आहेत अक्षय मुरमुरे सर. व्हाईट बॉल आणि त्यावरती मिळतं 4, अतिरिक्त 5 धावा. बोनस येतोय. विजय महाडिक गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत, PSI साहेब आहेत आणि छोट्या छोट्या चुका आपण पाहतोय. चुका म्हणता येणार नाही, चेंडू हातातून सटकला होता, परंतु चुका देखील म्हणाव्या लागतील कारण का विकेट किपरनं तो अडवला नाही तर व्हाईट बॉल आला असता 4 वाचल्या असत्या. धावा मिळत आहेत 5, धावसंख्या पुढे जाते. 3 चेंडू 6 धावा. प्रकाश राठोड इथे आपण पाहिलं तर विजय महाडिक आपण पाहतोय. हलक्या हातानं बॅक टू बॉलर, कॉट इन बॉल. पहिला व्हाईट बॉल, त्यावरती चौकार, परंतु मोह दिला, लालच दिली आणि त्यानंतर विकेट येते. फलंदाजाला बाद करतायत PSI विजय महाडिक साहेब. पहिली विकेट येते, पहिला बॅटर बाद. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं संपलं, दुसऱ्या क्रमांकाच्या षटकात सुरुवात खराब झाली. अतुल तिथे आपण पाहिलं तर थोडंसं नाराज होत आहेत. आदर्श शिक्षक आहेत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आपण पाहिलं तर ज्ञानदानाचं काम करतायत, परंतु क्रिकेटच्या खेळात आपण त्यांना सातत्यानं पाहत असतो. अनेक महत्वाची विकेट गमावतात. शेवटच्या मॅचमध्ये थोडंसं निराश करतायत, थोडंसं नाराज करतायत. 2 चेंडू खेळले, 1 धाव बनवली. विजय महाडिक परंतु गोलंदाजीतून कमाल आहे. प्रवीण यांना देखील आपण पाहतो इन ॲक्शन आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत होते. सागर यादव 5 चेंडू 5. अतुल बाद होतात. न्यू बॅटर येतात बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. विजय महाडिक यांनी 5 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली. पुरंदर किंग्स संघानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करताना टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पन्हाळा रायडर्स. 12 धावा धावपल खूप आहेत. थोडंसं ड्यू फॅक्टर आपण जरूर पाहूया. थोडेसे काही बिंदू ग्रासवरती पाहायला मिळतील, कारण का ग्रीन घास मैदान आहे, टर्फ विकेट आपण पाहतोय. आणि सायंकाळचं सत्र संपलंय, रात्रीच्या सत्रात आपण आहोत. थंडीचे दिवस आपण पाहतोय, हिवाळ्याची थंडी आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका केला, बॉल हवेत. कॉटन बॉलची संधी. PSI धावताय, पळतायत, झेल टिपण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू हातातून सटकलाय आणि तिथे काही धावा येत आहेत. विजय महाडिक साहेब PSI आहेत आणि 400 किंवा 100 मीटर पळणं त्यांच्यासाठी काही इतकं कठीण नाही. अगदी रिले पळालेत, त्यामुळे इथे आपण पाहिलं तर प्रचंड धावत होते. चेंडू खाली ते पळत होते. त्यांना माहिती होतं की विकेट महत्वाची आहे, आकाशला थांबवणं गरजेचं आहे वेळीच. आणि तिथे आपण पाहतोय काय शेवटच्या क्षणी ते प्रयत्न आपण इथे ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहिलेत. गोलंदाजी देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. सुरू असलेला सामना देखील आपण पाहतो. आजच्या दिवसातील या रात्रीतील शेवटची अंतिम मॅच, प्रहार प्रीमियर लीग मधील लीग स्टेज मधील शेवटची मॅच. यावेळेचा चेंडू त्या कव्हर पॉइंटच्या मधोमध स्क्वेअर कट, टकाटक ग्रीन घासला कापत कापत बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4. प्रहार प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. 471वा चौकार आपण पाहिलं तर येतोय. कर्तव्य निधीकडे देखील मी तुम्हाला घेऊन जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून काही कर्तव्य निधी देखील आपण 3 कुटुंबांना देणार आहोत. शेळके कुटुंब असेल, घरत कुटुंब असेल आणि कांबळे कुटुंब आपण पाहतोय. जे 3 खेळाडू आपण सातत्याने क्रिकेटची सेवा करताना पाहिले, स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय चेश हरीश्वर घरत आणि स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे. फुल टॉस होता, स्क्वेअर लेगला उडवलाय, चौकारा पाठोपाठ पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार, 6 धावा. 1 चौकार, 1 षटकार, 2 चेंडूवरती 10 धावा. आणि काय बॅटिंग विजय महाडिक यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. लोअर फुल टॉस चेंडू होता, शफल झाले, ऑफस्टम्पच्या बाहेर आले, गुडघा टेकवला आणि सिक्सर दाखवला. षटकार येतोय. 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाते. ऍक्शन रिप्ले अगदी 1, 2, 3 अँगलच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स अँड मीडिया या स्पर्धेला अगदी आपण पाहिलं तर 4 चांद लावले त्या संपूर्ण स्पर्धेला. अगदी आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं, ते कोणतीच कमी ठेवली नाही प्रथम स्पोर्ट्स मीडियानं. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खेळलाय, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॅटनं चेंडू कट केलाय आणि डीप मध्ये पाठवलाय. बॉल जातोय सीमा पार. धावा मिळतात 4. 2 चौकार, 1 षटकार, 3 चेंडूवरती 14. हे षटक थोडंसं महागड आपण पाहतोय. विजय महाडिक PSI साहेबांच्या षटकात येतात. 20 धावा तर 1 विकेट इथे आपल्याला मिळवताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. अजूनही फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन बदललं नाही. 9 खेळाडू 38 सर्कल मध्ये आहे, 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. आणि ते देखील आपण पाहिलं तर 1 डीप मिड विकेटला आहे आणि 1 वाईडिश लॉंग अपला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट, शॉर्ट थर्ड मॅन, फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, पॉइंट कव्हर. यावेळेचा चेंडू होता मिड विकेटला खेळलाय, खेप शोधलाय पुन्हा एकदा. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवत आहेत. तोपर्यंत काही धावा येत आहेत आणि धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते. दुसरं षटक सुरू आहे. विजय महाडिक साहेबांचे षटक इथे आपण पाहिलं तर समाप्त होताना पाहायला मिळते. पॉवर प्लेची 2 षटकं आपण पाहिलं ते संपले जात आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवल्यात टीम पुरंदर किंग संघानं 1 गडी बाद 28 धावा, 28 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकं देखील इथे आपण पाहिलं ते समाप्त होत आहेत आणि 3ऱ्या क्रमांकाचे षटक इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. सागर यादव बॅटिंग करतायत, 9 चेंडू 20. आकाश साळुंके बॅटिंग करतायत, 1 चेंडू 1. टार्गेट किती धावांचं ठेवलं जाईल ते देखील आपण इथे मैदानावरती पाहणार आहोत. गोलंदाजीच्या मार्क होते अमित शिंदे येत आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक इथे आपण पाहिलं तर मैदानावरती करतील. पहिलाच बॉल अमित शिंदे आपल्याला करताना पाहायला मिळतील. सागर यादव समोर आहेत, अमित शिंदे आहेत. 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आपण पाहतोय.
हे काही चर्चा देखील मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळत आहेत. अमित विरुद्ध सागर, सागर विरुद्ध अमित, गोलंदाज आणि त्याच्या समोर फलंदाज. ओरपी चेंडू टाकलाय, कॅप मध्ये उडवलाय आणि चेंडू पाठवलाय. एक टप्पा घेत सीमारेषा पार. सागरच्या बॅट मधून येतोय प्रहार प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. 4 रन. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती, इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी थोडस पुढ्यात गेले, स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला, ओव्हरपीच चेंडू टाकला होता आणि त्यावरती चौकार वसूल केलाय. अमित विरुद्ध आक्रमण सागरच्या बॅट मधून. यावेळेचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळायचा होता, शफल झाले होते, पायावरती चेंडू आदळतोय आणि तोपर्यंत एक सिंगल येते. 1 धाव येते आणि स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. अगदी दोघं एकमेकांना हात देखील मिळवताना पाहायला मिळत आहेत. ही क्रिकेट आहे. एक सिंगल ज्यावेळेस अमितच्या अगेन्स्ट सागर घेत आहेत, त्यानंतर आपण पाहिलं तर थोड्याशा काही स्मित हास्य आपण पाहतो अमितच्या चेहऱ्यावरती. परंतु समोर बॅटिंगसाठी आकाश साळुंके हा एक हार्ड हिटर खेळाडू आहे, ज्याच्या हातामध्ये युनिक स्पोर्ट्सची बॅट आहे, युनिक स्पोर्ट्स परांडा. आणि इथे आपण पाहिलं तर अल्ताबाईंचा ब्रँड त्याच्या हातात आहे आणि तो बॅटिंगसाठी आपण पाहतोय. नवकृतीचा फलंदाज लेफ्ट हँड बॅटर आकाश. मिडल ऑफ द बॅट, आकाशच्या बॅट मधून बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक उत्तुंग आकाशाला गवसणी घालणारा षटकार. षटकार आपण पाहिलं तर येतो आणि धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते. स्कोर कार्ड त्याने धावपल कोते आकडे बदलतायत. 1 गडी बाद 39. तिसरं षटक सुरू आहे. आकाशनं आपण पाहिलं तर एक आक्रमक फटका केलाय. इथे आपण पाहिलं तर स्टेप आउट झाला होता, थोडंसं शपलून खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल टू द रिच आला आणि तिथे आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय कव्हरला, तोपर्यंत धावा पळून पूर्ण केला. तर 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 1 गडी बाद 41 धावा. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा खेळलाय मिड विकेटला चेंडू अक्रॉस द बॅटनं. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत एक सिंगल येते. आकाशचा प्रयत्न होता 2 धावेसाठी, परंतु सागरचा नकार आहे. सागर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. शेवटचा एक चेंडू बाकी आहे अमितचा. सागरनं बनवला 11 चेंडू 24. ही मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल आपण जेवण करून जायचे. या आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. जेवणाचे पॅकेट आलेले आहे, परंतु मॅच सुरू आहे, त्यामुळे सामना संपल्यानंतर दोन्ही टीमला विनंती आपण जेवण करून जायचे. त्यांनी पाहिला 43 धावपल कोत आहेत. 3 षटकं संपतायत आणि शेवट 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू होते. संगणक येत आहेत, गोलंदाजच्या मार्क होती. निलेश साबळे पहिला चेंडू होता, लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय, मिड विकेटला कॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक आहेत, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला पाठपुरवतायत, अडवतायत, फेकी करतायत, फेकी थोडीशी उशिराने येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 45. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू झाले. निलेश साबळे साहेब गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. पहिल्या चेंडूतील 2 धावा इथे आपण पाहिलं तर खर्च करतायत. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक करतायत. स्विचिटचा प्रयत्न होता, विरुद्ध दिशेला खेळायचा होता. सागर यादव मनात काहीतरी वेगळं ठरवलं होतं, या चेंडूती स्विचिट करायचा, मिडल ऑफ द बॅट करत चौकार किंवा षटकार तिथे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अजून एक टॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. या डावात काही निर्धाव चेंडू आपण पाहिलेत, परंतु काही चौकार षटकार देखील पाहायला मिळालेत. लोअर फुल टॉस चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही.
अगदी आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू इथे गमावलाय. सागर थोडेसे निराश होत आहेत, थोडेसे नाराज होत आहेत, थोडेसे हताश मैदान ठेवताना पाहायला मिळत आहेत. सुका आणि सुका देखील आपण पाहते. गेम चेंजरची बॅट हातात आहे, परंतु गेम चेंजरच्या बॅटनं गेम चेंज करावा लागेल, धावा बनवावा लागतील पुरंदर किंग संघाला. प्रतिष्ठेची मॅच आहे, अस्तित्वाची लढाई आहे, शेवट गोड करायचा आहे. यावेळेस चेंडू खेळलाय, डीप विकेटला जातोय जमिनीच्या समांतर, हिरव्या ग्रासला कापत कापत बॉल अडवलाय बाउंड्री लाईनच्या लगत. तोपर्यंत एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न इथे केला जात नाही. धवपलक पुढे जातोय, स्कोर कार्ड होते आकडे इथे आपण पाहिलं तर बदलतायत. 4th षटक सुरू आहेत आणि धावपलकोती बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 46 धावा. करण 12.55. आकाश 4 चेंडू 10, सागर 16 चेंडू 28. चौथं षटक आपण पाहतोय, शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तर इथे बाकी आहे. करण रन आपण पाहतोय 12.55. निलेशच्या गोलंदाजीतून वापसी आपल्याला पाहायला मिळते. स्लोअर 1 चेंडू, यॉर्कर टाकलाय, टो क्रशिंग यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. आकाशला अगदी आपण पाहिलं तर चेंडू समजू देखील शकला नाही, पाय देखील हलू दिले नाही, कोणताच फुटवर्क पाहायला मिळाला नाही आणि फलंदाजाला केले क्लीन बोल्ड, विकेट. ऍक्शन रिप्ले. स्लोअर 1 यॉर्कर होता, ऑफ स्टंप आणि लेग स्टंपच्या अगदी मधोमध टाकला आणि ऑफ स्टंप आणि मिडल स्टिकच्या अगदी मधोमध टाकला आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येते. ऍक्शन रिप्ले 2 अँगलना आपण पाहू शकाल, दोन्ही कॅमेरे एक साथ आपण पाहतोय प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून आणि इथे विकेट येते. आकाश बॅक टू द पवेलियन, आउट, बाद. सेहेचाळीसावा धावफलक आहे, 2 विकेट आपण पाहिलं तर गमावल्या. 4थं षटक सुरू आहे, 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम आणि सागर ही जोडी आपण पाहतो मैदान होती. करण 12.0. निलेशने 5 चेंडू टाकले, 3 धावा खर्च करत एक विकेट महत्वपूर्ण आपल्या संघाला मिळवून दिली. आकाशला बाद केले, आकाशला क्लीन बॉल केले. 4थ्या षटकातील 5व्या चेंडूवरती पुरंदर किंग संघ आपण पाहिलं तर विकेट गमवतोय, तर विकेट मिळवताना टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पन्हाळा रायडर्स हाही संघ आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. दोन्ही संघांनी कंबर कसलेला आहे. शेवटची मॅच आहे दोन्ही टीमची, विजय मिळवायचा आहे आणि विजय साकार करायचा आहे. त्यासाठी या दोन्ही संघांचे प्रयत्न इथे आपण पाहिले तर सुरू आहे. न्यू बॅटर येत आहेत, नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहतोय शुभम आलेत. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश. 2 गडी बाद 46. षटक क्रमांक 4. यावेळेस अक्रॉस द बॅट खेचून मारलाय, गुडगा टेक आणि सिक्सर देख ऑन साइड मिड विकेटला. अजून एक ती घुमा के प्रहार प्रीमियर लीगचा ट्रेडमार्क अक्षय मुरमुरे सर कळवत आहेत. हा येतोय षटकार, गुडगा टेकवला, ऑन साइड मिड विकेटला खेचून मारला आणि तिथे आपण पाहिलं तर षटकार ठोकलाय. शेवटचे काही चेंडू फार महत्वाचे असतील, शेवटची स्लॉग वर टेथ वर महत्वाचे असतील, कारण का आक्रमक बॅटर आता बॅटिंगसाठी आपण पाहतोय. पुरंदर किंगला माहिती आहे, जरी आपण या स्पर्धेतून ग्रुप तालिकेतून गुण तालिकेतून स्पर्धेचा आपण निरोप घेतोय, परंतु शेवट गोड करायचा आहे. सहजासहजी पराभव इथे आपण पाहिलं तर पत्करायचा नाही आणि इथे आपण पाहिलं तर शुभमच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहिलेला आहे. 2 गडी बाद 52. शेवटचे 12 चेंडू आपण पाहतो. विजय महाडिक साहेब आलेत, पोलीस सब इन्स्पेक्टर PSI. पहिल्या षटकात महागडे ठरले होते, काही धावा आल्या होत्या, 21 धावा त्यांनी खर्च केला होता, तर एक महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली होती. यावेळेचा चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, विकेट किपरच्या हातात. आणखी एक डॉट बॉल आपण पाहिलं तर होती. 5व्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडून आपण पाहिलं तर होती. 2 गडी बाद 52. षटक क्रमांक 5 सुरू आहे. 6 षटकांचा 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण पाहतो मैदान होती. सागर यादव 17 चेंडू 28. शुभम 1 चेंडू 6. करण 12.48. तर गोलंदाजीच्या मार्क होती. 5वं षटक करतायत विजय महाडिक. फुल ऑफ लेंथ होता, ओव्हर पिच केलाय, समोर दिलाय, परंतु लॉंग ऑनला पकडली कॅच, लॉंग ऑनला पकडली कॅच आणि तिथे पन्हाळा रायडरचे खेळाडू दर्शवतायत पकडलाय कॅच. बघायला या, काय बॉडी बॅलन्स आपण पाहतोय. अगदी शेवटपर्यंत तो तिथेच आपण पाहिलं तर शौर्य इव्हेंटच्या बाउंड्री रोपच्या अगदी नजदीक उभा होता आणि तिथे आपण पाहिलं तर सेल मात्र टिपलाय. कॅमेरामॅनचं कौतुक आहे.
प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपण पाहतोय. विकेट आपण पाहिलं तरी ते फलंदाज आपण पाहिलं तरी ते बाद होत आहेत. सागर यादव 18 चेंडू खेळले, 28 धावांची खेळी आपण त्यांच्याकडनं पाहिली. शेवटपर्यंत आपण पाहू शकाल झेल पकडल्यानंतर देखील जो बॉडी बॅलन्स होता ना तो कमालीचा होता. तो सांगत होता बघायला या मी कॅच पकडलाय. शेवटपर्यंत त्यानं तेच दर्शवलं आणि तेच आपण पाहतोय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. प्रथम रूप आपण पाहिलं तर तिथे पाहायला मिळालं आणि तिथे एक सुंदर झेल आपण पाहिलं ते टिपलेलं आहे. विकेट आपण पाहिलं तरी ते न्यू बॅटर बॅटिंग साठी मैदान येत आहेत. पुरंदर किंग्सला मोठं टार्गेट ठेवायचे, मोठं आव्हान उभं करायचे, कारण विजयाचा शेवट तो इथे आपण पाहिलं तो गोड करायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सज्ज होत आहेत विजय महाडिक. PSI साहेब आपण पाहिलं तर गोलंदाजच्या मार्क होत आहेत. यावेळेचा चेंडू होता इथे खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवत आहेत, फेकी करतायत. एक पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेला आपण पाहिलं तर नकार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावसंख्या आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे चाल. लवपलको ते आकडे बदलतात. 53. अभिषेक 1 चेंडू 1, शुभम 1 चेंडू 6. शुभमने षटकारानं खातं खोलले तर अभिषेकने सिंगलनं आपलं खातं खोलले. 11.78 ची सरासरी. विजय महाडिक साहेब पहिल्या षटकात थोडेसे मागणे ठरले, परंतु या षटकात चांगलं कमबॅक करतायत, चांगली वापसी करतायत. स्लोअर 1 चेंडू होता, ओव्हर पिच टाकलाय, पुन्हा एकदा पिक केलाय आणि बॉलला मात्र पाठवलंय सीमा रेषा पार. हा येतोय उत्तुंग उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रत्येक चौकाराला 50 रुपये, प्रत्येक षटकाला 100 रुपये. हा कर्तव्य निधी देखील श्री सचिन डोळे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवनवीन संकल्पना सचिन सरांच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. अगदी कुणाला देखील अशा काही संकल्पना सुचणार नाही ना, त्या संकल्पना स्पर्धेत आपण पाहिल्यात. 5वं षटक सुरू आहे, 2 चेंडू बाकी. शुभमच्या बॅटमधून पुन्हा एकदा पॉइंटला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, अडवत आहेत, फेकी करतील 38 सर्कल मध्ये, तोपर्यंत एक सिंगल येते. 5वं षटक सुरू आहे, 3 गडी बाद 60 धावा 60 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. महत्वपूर्ण मॅच आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळते. शेवटचे काही चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत. अभिषेक 1 चेंडू 1, शुभम 3 चेंडू 13, तर गोलंदाज विजय महाडिक 11 चेंडू टाकलेत, 29 धावा खर्च केला, 2 विकेट मिळवल्यात. इथे आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, बॅटचा अंदुरनी किनारा, विकेट किपरचा सहारा, टेकन व्हेरी गुड कॅच. 4थ्या विकेटचं होतोय पतन आणि 4था बॅटर पुरंदर किंग संघाचं होतोय आउट बाद. संघाचे संघनायक विकेट किपर निलेश साबळे आपण पाहिलं तर एक सुंदर झेल टिपतायत. पुरंदर किंग संघाचा 4था बॅटर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाज इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी येत आहेत गोविंद जाधव आणि गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय प्रवीण बनकर साहेब. शेवटच्या षटक आणि पहिला चेंडू उडवलाय स्क्वेअर लेगला, लॉंग लेगला, मुख्य व्यासपीठावरती मॅन ऑफ द सिरीजच्या 2 व्हीलर कडे आलाय. षटकार 6 धावा, 231 क्रमांकाचा षटकार. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतोय. 231 षटकार आतापर्यंत खेळलेत आणि प्रत्येक षटकाराची किंमत आहे 100 रुपये. अगदी 2 व्हीलर झाकण्याचं काम करत होते आमचे सहकारी
आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू पोहोचलाय आयोजकांपर्यंत. 6 धावा आल्यात. स्वतः सुदर्शन केदार यांना आपण पाहतोय. शेवटचे काही टायमिंग आपण पाहिलं तरी ते बाकी आहे. शेवटचं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू दिलाय. टीप विकेटला खेळलाय. कॅप शोधलाय. षटकारा पाठोपाठ चौकार. एक टप्पा घेत शुभमनं चेंडूला मात्र पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतात 4. 4 रन. 70 धावा धपल कोत आहेत. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. अखेर पुरंदर किंगनं ठरवलंय शेवट गोड करायचा आणि शेवट गोड केला जाईल का. 70 धावा, 70 रन. पुन्हा एकदा बिग हिट, बिग ब्लास्ट, नो चान्स. सलग दुसरा 2 in row. काय बॅटिंग आपण पाहतोय. 2 आलेत या षटकात. एक चौकार देखील आलाय. 232 क्रमांकाचा देखील आलाय आणि 231 क्रमांकाचा आपण पाहिलाय. काय बॅटिंग आपण पाहिलं ते केलं ते पुरंदर किंग संघाने शेवटच्या अंतिम मॅच मध्ये. अतिशय जबरदस्त फाईट करतायत, लढतायत, भिडतायत, खेळतायत. चौकार, षटकार ठोकतायत. ठोकडाला षटकार. शुभम 6 चेंडू 29. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न आणि फटका खेळलाय समोर. बॉल जाईल स्टँड अँड डिलिव्हर. एक टप्पा घेत सीमारेषा पार. धावा मिळतात 4. अक्षय मुरमुरे सर आपण पाहिलं तर तिथे कळवतील चौकार आहे. 4 धावा येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जातो. धपल कोते आकडे बदलत आहेत. शुभम आपण पाहिलं तर 7 चेंडू खेळला आणि त्यानं बनवल्या 33 धावा. 80 धावा पुरंदर किंग्स. टाइम ऑफ टाइम संपलाय. पंचांना विनंती अक्षय सर, टायमिंग संपलेला आहे. एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. शुभम काय बॅटिंग करतोय. 7 चेंडू आणि 33 धावा. शुभम आज मनाशी ठरून आलाय. खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी. खेळेल तर चौकार षटकार अशी आणि ते इथे त्यानं खेळलेला आहे. चौकार षटकार. पुन्हा एकदा बॉलला मात्र पाठवले हवेत आणि इथे चेंडू मात्र जाईल. एक टप्पा घेत अडवलाय. तोपर्यंत धावा मिळतात शुभमला 2 धावा. पुरंदर किंग संघाला 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 82 रन, 4 गडी बाद, 82 धावा. शेवटचा एक चेंडू आपण पाहिलं तर पुरंदर किंग संघातील डावातील बॅटिंग करताना आपण पाहतो पुरंदर किंग संघाला. शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड केलाय. बॉलला पाठवले थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. तिथे पकडली कॅच. टिपला असेल आणि आपण पाहतो विकेट येते. शुभमला मात्र परतावं लागते. अखेर विकेट मिळवली. इथे आपण पाहिलं तर पन्हाळा रायडर्स संघाने शेवटच्या चेंडूवरती शुभमला बाद करत हा शेवट गोड केलाय की काय ते देखील आपण इथे पाहतो आणि विकेट येते. फलंदाजाला परतावं लागते. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो स्क्रीनवरती. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्कोर लेगला षटकार खेळायचा होता आणि तिथे आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या अगदी लगत सेल टिपला आणि विकेट येताना पाहायला मिळते. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पहिल्या डावाची देखील समाप्ती आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते. दुसऱ्या डावाला देखील इथे सुरुवात आपल्याला होताना पाहायला मिळेल. पहिला डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात आपण इथे मैदान होताना पाहणार आहोत. प्रथमतः आपण पाहिलं तर एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. सागर यादव 18 चेंडू 28. अतुल फक्त लवकर बाद झाले 2 चेंडू 1. आकाश 5 चेंडू 10. शुभम 9 चेंडू 35. अभिषेक 2 चेंडू 1. गोविंद जाधव नॉट आउट राहिले. 82 बनवल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. 36 चेंडूंचा एक डाव देखील आपण पाहिलं ते संपलाय. हे बॅटिंग समरी आपण इथे पाहिलेलं आहे. बॉलिंग समरी देखील आपण पाहणार आहोत. ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. अजय सुतार 1 ओव्हर 7 धावा 3 डॉट बॉल. विजय महाडिक एकमेव गोलंदाज की 3 विकेट मिळवल्या परंतु 2 षटकात 29 धावा खर्च केला. अमित थोडेसे मागे ठरले. 1 षटक 14. निलेश साबळे 1 षटक 9 धावा 1 विकेट. तर प्रवीण बनकर यांच्या शेवटच्या षटकात 22 धावा प्लस 1 विकेट आली. 5 विकेट गमावल्यात. 82 बनवल्यात. 36 चेंडू आणि टार्गेट ठेवले 83 धावांचं. पाठलाग पूर्ण होईल का. क्षेत्ररक्षण करणारी टीम लगेच आलेलं आहे. पुरंदर किंगाना पन्हाळा रायडर आपण आघाडीचे बॅटर पटपट पाठवा.
सलामीचे फलंदाज देखील आपण पटपट पाठवा. लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. थँक्यू सो मच सचिन ढवळे, मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी. सचिन ढवळे सरांचे खूप खूप आभार. यही पर्वात 13व्या पर्वात समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल सचिन ढवळे सरांचे खूप खूप आभार. पहिला डाव संपला आणि दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल. मी या स्पर्धेचा निरोप घेतो, परंतु आपण पाहत राहा प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व. आणि यानंतर ऐकूयात पुन्हा एकदा सुंदर भूषण, शिवनर भूषण मनोज बेल्लेकर सरांना कॉमेंट्री बॉक्स मधून. फिरायला लागल, खाली जायला लागल तुला. अनिकेत तर एक डाव संपलाय. बनवल्या गेल्यात 82, बनवायच्या 83 धावा. आणि ह्या 83 धावसंख्यांचा पाठलाग करण्यासाठी विशाल गायकवाड आणि अमित शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटकासाठी अतुल क्षीरसागरला आपण पाहतोय. पहिला चेंडू होता अतुल क्षीरसागर याचा. विशाल गायकवाडसाठी हा चेंडू होता. बॅटवरती येऊ शकला नाहीये, निर्धार चेंडू येतोय. चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. खूप चांगला चेंडू होता. संधी खूप मोठ्या प्रमाणात होती विशाल गायकवाड याच्याकडे मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु हळुवारपणे चेंडू जरी असेल तर टप्पा अचूक होता. आणि यावेळेस स्पर्धेचा जोरदार तर बॅट फिरवली गेली. बॅटमध्ये चेंडू परफेक्ट येऊ शकला नाहीये. एक सिंगल येईल. एका सिंगलने खातं खोललं गेलं विशाल गायकवाड याने. खातं खोललं गेलं पन्हाळा रायडर्स या टीमचं 1 या धावसंख्येने. आणि आता अमित शिंदेला आपण पाहू जो आता स्ट्राईकला आहे. 3 मॅन ऑफ द मॅच अमित शिंदेने आतापर्यंत मिळवलेले आहेत. आणि आपल्याला पाहायचं या मॅचमध्ये अमित शिंदे काय कारभार करतोय हे पाहायला खूप मजा येणार आहे. 34 चेंडूमध्ये 82 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. यावेळेस सगळे आपण पाहिले फायनल चेंडू खेळला. गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये रेस लागली गेली आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर 4 रन. चौकार. खूप चांगला फटका अमितच्या बॅटमधून आलाय. चेंडू अगदी येऊ दिला, त्यानंतर चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला. ठीक आहे. 5 धावा धावपल करते आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. अतुल क्षीरसागर 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करताना पाहायला मिळालाय. यावेळी चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळाला. प्रयत्न खूप चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. बॅकपुडला सरकत चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता अमित शिंदे याचा. एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने धावपलक 6 धावा. अजून 31 चेंडू आणि 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा बाकी राहिलेला आहे. पाहूया 31 चेंडूमध्ये 77 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण केला जातोय. आज थंडीचं वातावरण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढले गेले. काल 2-3 दिवसात ज्या प्रमाणे थंडी होती त्यापेक्षा जास्त प्रमाणात आज ही थंडी जाणवते. आणि पुणेकरांना अशा प्रकारची थंडीची नेहमी सवय पण आहे. असे अजिबात नाही की आता पुणेकरांना अशा प्रकारची थंडीची सवय नाही. इथे एक षटक संपलं गेलं. 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 8 धावा धावपल करतात पन्हाळा रायडर्स. उर्वरित आता 30 चेंडू आणि बनवायच्यात 75 धावा.
5 षटकामध्ये 75 धावा ज्या बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. 5 षटकात 75 म्हटलं की 15ची सरासरी राखावी लागणार आहे. म्हणजे आत्ता करंट रन रेट जर अगदी आपण पाहिलं तर तो 8चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर तो 15चा आहे. म्हणजे डायरेक्ट दाम दुप्पट. त्यामुळे ती आक्रमकता आता थोडीशी वाढवावी लागेल. सिंगल डबल जरी अगदी संजीवनी असेल परंतु मोठे फटके म्हणजे प्रति ओव्हरमध्ये कमसे कम एक मोठा फटका तरी आला पाहिजे. एक षटकार किंवा 2 चौकार तरी प्रत्येक ओव्हरमध्ये आलेच पाहिजे. हा प्रयत्न करावा लागेल. नासिक डाऊन द विकेटचा मारा. चेंडू कव्हरला खेळला. गॅपमध्ये चेंडू असेल. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू सीमारच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. अमित शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्याकडून आक्रमण होणार आहे. ते गट्स आहेत, ती ताकद आहे. म्हणजे इथे 83चा जरी पाठलाग असेल, मोठी धावसंख्या असेल तरी ते आव्हान पेलण्याची ताकद आहे पन्हाळा रायडर्स या संघाकडे. आणि तो प्रयत्न त्यांच्याकडून नेहमीच केला जातोय, प्रत्येक मॅचमध्ये केला जातोय. त्या प्रयत्नांना कशा प्रकारे यश येतं हे आपल्याला पाहिजे. दोन्ही पंच आता थोडीशी बातचीत करताना पाहायला मिळत आहेत. अक्षय निर्मल सर आणि त्याबरोबर अक्षय मुरमुरे सर इथे थोडीशी बातचीत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शुभम एन गवारी गोलंदाजीवरती तयार आहे. शुभम टू अमित. यावेळेस परत एकदा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. हा लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. अमित शिंदेच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. पुढे सरसावला होता. उजवष्टीच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू खूप वेगाने खेळला आणि मैदानाच्या बाहेर पॉईंटच्या दिशेने हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे तयारीमध्येच होता. सिंगल डबल घ्यायचीच नाही हा प्रयत्न आहे अमितचा, मला असं वाटतंय. कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावा होत्या आणि पुढचं षटक जसं सुरू झालं पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा आल्या. 2 चौकार लागोपाठचे आलेत शुभम एन गवारी याला. शुभम तयार आणि इथे परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नांना यश येऊ शकलं नाही. हा लागोपाठचा तिसरा चौकार आलाय अमित शिंदेच्या बॅटमधून. तीन चौकार लागोपाठ अमित शिंदेच्या बॅटमधून. आणि इथे लॉंगॉनला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल झाला. पंकजने घेतलेला एक चांगला असा झेल. विकेट येते पहिली. एक मोठी विकेट आली आहे. 3 चौकारानंतरची विकेट बरंच काय सांगून जाते. मोठे फटकेच खेळायचा हा प्रयत्न होता सातत्याने अमित शिंदे याचा आणि त्याच मोठ्या फटक्यांना बळी पडलाय असं आपण म्हणूया. कारण 3 चौकार आले होते त्यानंतर एक मोठा फटका खेळत असताना तिथे पंकजने खूप चांगला झेल घेतला आणि पहिली विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला अमित शिंदेच्या रूपाने. तर नी बॅटर स्वतः निलेश साबळे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. निलेश साबळेच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल लॉंगॉनला. निलेश साबळे आलेत नि बॅटर. 21 धावा अजून 62 बनवायचे आहेत आणि चेंडू बाकी राहिलेत 25 चेंडू 62 धावा.
खूप चांगला चेंडू इथे विशाल गायकवाड याच्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटकाची होईल समाप्ती. 2 षटक संपली. 21 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित 4 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत 62 धावा. वरती धापलक निश्चित प्रमाणात अगदी आपल्याला हा धापलक पाहायला मिळतोय. आणि आत्ता जर अगदी आपण पाहिलं तर इथून पुढे म्हणजे याच्या अगोदर 5 ओव्हर असताना 15 पॉईंटच्या सरासरीने धापलक बनवायचा होता. आत्ता जर अगदी आपण पाहिलं तर 15.50च्या सरासरीने हा धावफलक इथून पुढचा जो बनवायचा बाकी राहिलेला आहे. त्यामुळे प्रयत्न करणं सगळ्यात गरजेचं राहील. मोठमोठे फटके खेळावे लागतील कंपल्सरी. म्हणजे अगदी आपण म्हणलं तर 2 मोठे विकेट आलेच पाहिजेत. हा प्रयत्न असावा लागेल. 2 चौकार तरी 2 षटकार तरी किंवा 1 षटकार 1 चौकार बाउंड्रीज आलीच पाहिजे. हा प्रयत्न करावा लागेल. निलेश साबळे आणि विशाल गायकवाड याला उर्वरित 24 चेंडू अर्थात 4 ओव्हर आणि 62 धावा. सागर यादव गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. इथे चेंडू आपण पाहिला उजवटीच्या बराचसा बार व्हाईट बॉल. खराब चेंडू इथं आपल्याला पाहायला मिळतोय. धापलक वाढतोय या खराब चेंडूने. टोटल स्कोर आता असेल 22-22. सागर यादव प्रदेश तयार. यावेळेस समजू शकत नाहीये निलेश साबळे. चेंडू काही बॅट मध्ये येऊ शकणार नाहीये. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले लॉंगॉनला चेंडू निश्चितप्रमाणे खेळला जातोय. आणि धापलक आता पोहोचेल 25 वरती. 1 गड्याच्या मोबाईल. तेवी चेंडू 58. हा सामना अजूनही बाकी. परफेक्ट बॅट मध्ये मिडल होऊ शकला नाहीये. 1 धावा असेल. धापलक इकडे वाढेल. धापलका धावा संख्या असेल आता 26 धावा. 22 चेंडू आणि 57 धावा. हा सामना अजूनही बाकी राहिलाय भंडारा रायडर्स या संघासाठी. विशाल गायकवाड 4 चेंडू मध्ये 3 धावा आहेत. निलेश साबळे 3 चेंडू 4 धावा आहेत. 22 चेंडू 57चा सामना बाकी राहिलाय. इथे फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू तर निर्धाव. चेंडू तर डॉट. 21 चेंडू 57 धावा. यावेळेस इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले इष्टरक्षकाचं. त्या दरम्यान नो +1 अशा 2 धावा. नोची 1 आणि बायची 1 अशा 2 धावा इथं आपल्याला पाहायला मिळाल्यात. धाबलक दोन्ही पुढे जाईल. धापराकाची धावा संख्या असेल ती असेल आता 28 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. निलेश साबळे इथे या फ्री हिटचा चेंडूचा फायदा करून घेणार का? सागर तयार. जोरदार तर बॅट फिरवली. मिड विकेटला चेंडू पोहोचलाय आणि फ्री हिटच्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असताना तिथे चेंडू कव्हर केला जाईल. आणि एकूण आत्ताच्या धावा जर अगदी आपण पाहिल्या तर इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धाबराकरती धावा संख्या 30. फुल टॉस होता मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय. 1 धावील. एका धावा संख्येने धापलक 31. 31 लॉस ऑफ 1.
जाता 19 चेंडू आणि 52 धावा. लेफ्टी आला लेफ्टी हर्षद एक एक एक्स्ट्रा तू फक्त थांब रे ए इकडे खाली ओय राजा कुठे निघाला तिकडे बस बस चलो यावेळेस बिग हिट तर केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय अबे 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 आणि तिथे झालेला एक सुंदर असा झेल. अभित चव्हाणने घेतलेला झेल आणि इथे विशाल गायकवाडची गळी आली आहे संपुष्टात. 7 चेंडूमध्ये 3 धावा विशाल गायकवाड यांनी आपल्या संघासाठी बनवल्या. दुसरी विकेट आली 31 धावा धावफलकावरती असताना. खूप उंची घेतलेला चेंडू जो पाहायला मिळाला. टायमिंग खूप परफेक्ट झाला होता. उंची खूप मिळाली चेंडूला आणि तिथे क्षेत्ररक्षक अभि मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आणि चांगला झेल झालाय. राईट येत आता असं आहे कव्हरला उद्यापासून जर अगदी आपण पाहिलं तर उद्या सकाळच्या सत्रामध्ये इंटरसिटीच्या म्हणजे पुणे शहरातल्या असणाऱ्या संघादरम्यान अगदी मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. मध्ये गोलंदाज आता परत एकदा अतुल क्षीरसागरला आपण पाहणार आहे. 18 चेंडू 52. दिल्ली तो खूप दूर दिखा दे रही है. यावेळी चेंडू हवेत आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. टायमिंग खूप चांगला होता आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर शुभम पाटीलला अगदी आपण पाहतोय आणि सगळ्यांचं लक्ष शुभम पाटीलकडे पण आहे कारण अशा काही अडचणीच्या कालखंडात शुभम नेहमी उभा राहिलाय. उजवटीच्या बराचसा बाहेरचा चेंडू अगदी आपण पाहिलाय जो कव्हरला पाठवलाय चौकारासाठी. यावेळेस मिड विकेटला चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर आहे आणि इथे हा षटकार छेडत षटकार येताना पाहायला मिळालाय. अतुल क्षीरसागर वरती केलं गेलं आक्रमण उजवेटीच्या थोडासा बाहेरचा असणारा चेंडू मिड विकेटला तिथे खूप दूरवरती पाठवलाय आणि धावफलक वेगाने आता पुढे जाईल. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दुहेरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आणि 41 वरून धावफलक आता 43 वरती आहे. पंधरा चेंडू 40. फुलटॉस परत एकदा आपण पाहिल्या परंतु तिथे सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवला गेलाय. 2 धावा येतील. साइड चेंज पंचांच्या अगदी जवळून चेंडू निघून जाताना पाहायला मिळालाय. चौदा चेंडू 38 धावा. 14 चेंडू आणि 38 हा सामना बाकी आहे. पन्हाळा रायडर्स या टीमला जिंकण्यासाठी 14 चेंडू 38चा पाठलाग करायचा आहे. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. चेंडू तो निर्धाव. निलेश साबळेन 10 चेंडू खेळला. 21 धाव सेकंदावरती नाबाद असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम पाटील अजून एकही चेंडू खेळले नाहीत. व्हाईट बॉल. चेंडू खराब. 13 चेंडू आणि 37 धावा. चेंज ऑफ पेस केला आणि मला असं वाटतं यावेळेस अतुल क्षीरसागर याने चेंडू हाताने अजिबात टाकला नाही. डोक्याने टाकला असावा. अगदी विचारपूर्वक टाकलेला चेंडू आपण पाहतोय. 2 षटकात अतुल क्षीरसागरने 23 धावा खर्च केल्यात आणि आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये पन्हाळा रायडर्स 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 बाद 46 वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
उर्वरित 12 चेंडूमध्ये 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि या 12 चेंडूमध्ये 37 धावसंख्या रोखण्यासाठी आता 2 गोलंदाज कोण ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पाहूया काय करामत होती मैदानाच्या आत. गोलंदाज येईल आता गोलंदाजी मार्कावरती. हर्षद गोलंदाजी मार्कावरती आला. हर्षद वरती आक्रमण निश्चितप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत असताना तिथं अगदी आपण पाहतोय चेंडू हातातून सटकला आणि 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. 48 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडू 37चा सामना आता 11 चेंडू 35 वरती आलाय. 11 गेंदे 35 रन. थोडासा मिस्टाईम फटका अगदी आपण पाहिलाय परंतु चेंडूची गती खूप वेगवान आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. आउटफील्ड खूप तेज आहे. शुभम पाटीलचा फ्लो सुद्धा अगदी आपण पाहिला खूप वेगाने बॅट फिरली जाते आणि अशा वेळेस कधी कधी हळूवारपणे चेंडू टाकलेले सुद्धा त्याचा फायदा होतो जोरात बॅट फिरवल्यानंतर. आणि ज्याचं सांगते आपण जलदरित्या गोलंदाजी करण्याचे गोलंदाज असतात त्यांना फक्त दिशा जरी मिळाली तर त्याचा फायदा होताना पाहायला मिळतो. त्यामुळे इथे शुभम पाटील आपल्या फलंदाजीचा जो काही फ्लो आहे वेग आहे त्याचा मात्र फायदा करून घेतोय. कव्हरला परत एकदा चेंडू खेळला. गॅप खूप मोठा आहे आणि 4 रन चौकार आहे. चौफेर फटकेबाजी ऑन साइड ऑफ साइड फाईन लेग. चौफेर फटकेबाजी करतोय. समीकरण 9 चेंडू 27. मॅच होती कुठे मॅच आली कुठे. 9 चेंडू 27. यावेळेस आरामात आलेली एक सिंगल. एकाच धावसंख्येचा प्रयत्न केला गेला कारण अगदी पहिलीच धाव अगदी हळूहळू घेताना आपल्याला पाहायला मिळाले. निलेश आणि शुभम धावफलक 57 वरती उर्वरित 8 चेंडू बनवायच्या 26 धावा. 8 गेंदे 26 रन. हर्षद कनेरकर परत येतो तयार आहे. गोलंदाज मार्कवरती 5वं षटक चालू असताना 4.4 षटकात 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 8 चेंडू 26. फुलटास होता त्या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जेल. चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय ते आपल्याला पाहिजे. काय निर्णय सर. अक्षय सर. फलंदाज बाद आहे. निलेश साबळे याच्यावर पण अगदी आपण पाहतोय फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. तिसरा न्यू बॅटर विजय माडिक आले. विजय माडिक आणि शुभम पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. 7 चेंडू आणि 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हलक्या हाताने ढकललाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 रन. हा चौकार निर्णायक ठरण्याची शक्यता आहे आणि या चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. तो असेल आता 61 धावा. लो फुलटास होता. शफल झाले. पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि विजय माडिक खूप हुशार आहे. चाणक्य बुद्धीचे आहेत आणि त्याचा फायदा पण करून घेतला फुलटच चेंडूचा. चौकार आलाय. चौकाराच्या रूपाने धावफलक 61 वरती आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी राहिलेत. 22 धावा बनवायचे आहेत. 6 गेंदे 22 रन. चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच ऑन करू आपण.
चला सामना सुरू करून घेऊ. आता इकडे ये. खाली ये लवकर या. आकाश साळुंगे आलेत शेवटच्या षटकासाठी. शुभम पाटीलची फलंदाजी कशी असेल प्रश्नचिन्ह आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. चाललाय टाइम. टाइम झाला तर सांगणार आहेत ना. नाही नाही मी पण सांगतोय ना. 2 मिनिटं शेवटचे. होय लास्ट 2 मिनिट. फुल टॉस होता. पंचांकडे कसं अपील या दरम्यान जे केलंय अपील खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं. चेंडू डाट येताना पाहायला मिळाला. शुभम पाटीलच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकणार नाही. आकाश साळुंगे 5 चेंडू 22. सरळच ये. ये ना इकडे. 5 चेंडू 22 धावा. शुभम पाटील 5 चेंडूत 11 आतापर्यंत केल्यात. जेवढ्या शुभमने जेवढ्या चेंडूत केल्यात ना त्याच्या दुप्पट बनवायचे आहेत. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे 21 धावा. 4 चेंडू 21. लय भारी लय भारी. कोल्हापूर टप्प्याचा चेंडू होता विजय महाडिक यांच्यासाठी. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सामना ज्या वेगाने होणं गरजेचं आहे किंवा ज्या उत्साहपूर्वक वातावरण होणं गरजेचं आहे, पण 3 चेंडूत 20 धावा अवघड आहे की काय. टाइम अप. एक प्लेअर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्या. 3 चेंडूसाठी ही क्षेत्ररक्षणात बदलाव. शेवटचे 3 चेंडू बाकी राहिलेत. फुल टॉस परफेक्ट बॅट होतो येऊ शकला नाहीये आणि तिथं अगदी आपण पाहतोय हे लागलं का रे. चर्चा होते. ए चल ना जागेवर. ए तू पुढे का आलाय. ये की. सर रेफर केले का. जागेवर थांबा ना तुम्ही. ये ना इकडे. बिमर चेक केला जाईल ना. बिमर चेक केला जाईल. आकाश माझ्याकडे लक्ष नाहीये. बिमर चेक केला. काय करायचं. बंद झाली त्याची. बंद झाली बघ. हे 2 राहिले ना क्या. गोलंदाज आकाश अक्की गोलंदाजीवरती तयार. 2 गेंदे 19 रन. फाईन निघाला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. आणि आता 1 चेंडू 15 धावा. हा सामना या दरम्यान अगदी आपण पाहतोय बाकी राहिलाय. हे थांब तिथंच हर्षा. 1 चेंडू मध्ये 15 धावा. होय आकाश तयार आणि इथे फुल टॉस आणि तिथे षटकार येताना की चौकार. काय सर त्याला सांगतोय तू येऊन फुटत टाकतोय. काय आहे आत्ताचा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि हा सामना इथे
जिंकला. पुरंदर या संघाने या सामना जिंकला. टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. आणि दोन्ही टीमला विनंती राहील हॅलो 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 जायचं नाही. दोन्ही प्रथम live वाले. टीमसाठी व्यवस्था तुमचा करण्यात mic घेऊन आलेली येतोय आहे. मी या तिकडे. सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅच शुभम एन गवारी. 9 चेंडू 35 धावसंख्येची बहारदारी खेळी शुभम एन गवारी. चला शुभम एन गवारी चला, आपल्याकडे वेळ कमी आहे. शुभम एन गवारी चला, पहिलं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चला. चला शुभम एन गवारी चला ना. मोबाईल कोणाचा राहिल्यावरती कॉमेंट्री बॉक्स मध्ये चला लवकर. मोबाईल कोणाचा आहे वरती कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जा. चला सुदर्शन केदार सर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया